कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये 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 मी 2-3दा तिला सॉरी म्हणायला गेलो, पण मला नाही म्हणता आलं सॉरी. सारंग, पण फक्त सॉरी म्हणून चालेल का? म्हणजे नाही म्हणजे तिला स्पेशल वाटावं असं काहीतरी करायला हवं ना. नाही पण स्पेशल वाटावं म्हणून मला सॉरी म्हणायचं नाही. या घरात तिच्यासोबत जे जे काही घडलं ते वाईट घडलं ना, आणि म्हणून मला सॉरी म्हणायचं आहे तिला. सारंग, इतके दिवस जे घडलं त्यात तिला माणूस म्हणून जी वागणूक मिळायला हवी होती ती नाही मिळाली. मग आता तिला हवं असं काहीतरी करायला हवं ना. कसलं सोपं आहे, इम्पॉर्टंट आहे. वहिनी, कसलं भारी सुचलंय तुला. तू रात्री भिजत ठेवलेले बदाम खातेस काय? मेंदू लागतो त्यासाठी. मेंदू फक्त बदाम खाऊन नाही चालत. मी इतके दिवस तिचा त्रास, तिचं दुःख खूप जवळून बघितलंय. या घरात आल्यापासून मी तिला बघते. सारंग, तिचं जगणं आहे ना खूप वेगळं आहे रे. खूप वेगळी मुलगी आहे ती, इतर मुलींसारखी नाही आहे. असं समज ती खूप स्पेशल आहे आणि म्हणून तिला सॉरी म्हणण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. तिच्या कलाने विचार करायला हवा. तिच्या कलाने विचार करायला हवा. म्हणजे असं नेमकं नाही सांगता येणार मला, पण तू ना खास तिच्यासाठी वेळ काढून तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. तिला ना जाणवायला हवं की तिला खरंच सॉरी फील होते. ठीक आहे, मी तिला सॉरी म्हणेन. स्पेशल सॉरी. चल, तुमची स्पेशल वेळ संपलेली आहे. आता तुम्हाला स्पेशल जा म्हणून नाही सांगणार मी. जा, चला निघा निघा. वहिनी, थँक्यू. इतके दिवस मला हाच सारंग बघायची इच्छा होती, पण तो कुठेतरी हरवला होता आणि आता तो परत आलाय. सारंग, मला तुझं थँक्यू नको आहे, फक्त कायम हसाच राहा एवढी इच्छा. तुमचं आसमीवर मनापासून प्रेम होतं आणि आताही आहे, पण म्हणून तिच्यासाठी तुम्ही तुमची अशी अवस्था का करून घेता? सारं सरे बघा, माणसाने दुःख धरून ठेवलं ना की तर ते कधीच कमी होत नाही, उलट ते वाढत जातं. हे सगळं तुम्ही मला स्वीकारावं म्हणून मी नाही बोलते, तर एका आईच्या लाडक्या मुलानं या घराची जबाबदारी ज्या मुलाच्या खांद्यावर आहे त्या मुलानं खंबीरपणे आणि विश्वासानं उभं राहावं म्हणून बोलते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.